हॅलो, मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. बघा, आज आपण बोलूया रविवार या दिवशी. कारण आठवडाभर काम करून जी एक सुट्टी मिळते, ती काही जण उगाच आपल्या शरीराला त्रास देऊन घालवत असतात. म्हणजे ती वायाच गेलेली असते. काही छोट्याशा टिप्स सांगते, जेणेकरून या रविवारी इतका आराम केल्यानंतर पुढचा येणारा सोमवार ते शनिवार तुमचा पुन्हा तसाच आनंदात, एनर्जेटिक आणि खूप उत्साहवर्धक असणार आहे. तर त्यात कोणत्या कोणत्या टिप्स आहेत त्या मी तुम्हाला आता सांगते. ठीक आहे. पण आता जीवन इतकं धावपळीचं झालेलं आहे, त्यामुळे आठवड्याला मिळणारी सुट्टी सुद्धा आपण कामाच्याच ह्याच्यात इन्क्लूड करत असतो. तर आठवड्याला जी सुट्टी मिळते ती खरं तर कशासाठी असते? आपल्याला जसं आपल्याला मोबाईल बघा, मोबाईल डिस्चार्ज झाला तर आपण काय करतो? प्लग करतो, बॅटरी चार्ज करतो आणि पुन्हा तो मोबाईल छानपैकी नव्याने सुरळीत आपला मस्तपैकी चार्जिंग होऊन चालायला लागतो. तसंच आपल्या शरीराचं पण आहे ना. आठवडाभर काम केल्यानंतर जो थकवा, मरगळ आलेली असते, ती डिस्चार्ज म्हणजे ते आपल्याला एनर्जेटिक करण्यासाठी, रिचार्ज करण्यासाठी ती एक संधी असते त्या रविवारची. पण कधी-कधी काही जण असं वाटतं, काहींना असं वाटतं, की रविवार म्हटलं का मी आठवडाभर मला फिरायला नाही भेटत किंवा आठवड्याभर मला काही गोष्टी करायला भेटत नाहीत, तर त्या मी आजच्या दिवशी सगळं एकदम करेन आणि बस. ते इतके थकून जातात, की सोमवार पुन्हा त्यांचा मरगळलेल्यासारखा होतो. तर आता आपण एक-एक करून बघूया, की आपण कशा म्हणजे जॅपनीज लोकं बघा, मी थोडी जॅपनीजची पुस्तकं त्यांची वाचते ना, तर थोडं त्यांची जीवनशैली आणण्याचा प्रयत्न करते माझ्या पण लाईफस्टाईलमध्ये. ते लोकं शक्यतो ना रविवार त्यांचा या प्रकारे घालवतात. म्हणजे तो पूर्णपणे ते रविवारचा दिवस संथ गतीने त्यांचं काम ते सुरळीत करत असतात. आपण पण त्यातल्याच काही टिप्स, ट्रिक्स घेऊ, जेणेकरून आपल्याला आपल्या आठवड्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात खूप उत्साहवर्धक, शक्तिवर्धक होईल. ठीक आहे? त्यातलं आपलं पहिलं असणार आहे डिजिटल कर्फ्यू सेट करायचा. आता तुम्ही हसाल, कर्फ्यू कर्फ्यू माहीतच असेल ना, पोलिसांनी कर्फ्यू लावल्यावरती तिथे कोणालाच एंट्री नसते. तसं आपण आपल्या त्या रविवारच्या दिवशी कर्फ्यू लावायचा आहे. कशाला? तर डिजिटल गोष्टींना. हा आपण ना आदल्या रात्री लावायचा. जेणे काय करून होईल आपल्याला, सकाळची सुरुवात आहे ना, आपण जे बघतो ना, उठल्या उठल्या मोबाईल चेक करत असतो. कोणाचा मेसेज आला, कोणाचं काय झालं, किंवा दिवसभरात ते सारखं नोटिफिकेशनच्या बेल्स वाजत असतात. व्हायब्रेशनवर आपण ठेवतो, पण तरी सुद्धा आपलं मन, आपलं सारखं लक्ष त्या फोनकडे जात असतं. अशा वेळी शनिवारीच आपण म्हणजे कोणाला सुट्टी नसते रविवारच्या दिवशी, समजा आठवड्यातल्या कुठल्या तरी एका दिवशी सुट्टी असते. सुट्टीच्या आधीच्या दिवशी आपण संध्याकाळी किंवा रात्री दुसऱ्या दिवशी आपल्याला पूर्ण डिजिटल जे काही आपले मशीन्स आहेत त्याच्याशी आपल्याला संपर्क तोडायचा आहे. हे ध्यानात घेऊन आपण तशा प्रकारचं नेट बंद करून ठेवू शकतो. ह्याने काय होईल, आपली जी सकाळ असणार ना सुरुवात, ती छान प्रकारे सुरू होईल. आपल्याला कुठल्याही नोटिफिकेशनचं काही कसलं मध्ये मध्ये जो पिंग पॉंग होत असतं ते काही होणार नाही. आणि त्यामुळे आपली झोप पण व्यवस्थित होईल, मनासारखी होईल. आणि हे आदल्या रात्री ठरवल्यामुळे सकाळची आपल्याला जी एक असं ना, करू की नको करू, मोबाईल स्विच ऑफ करू, स्विच ऑन करू, काय करू, ही द्विधा मनस्थिती आपली राहणार नाही. तर मग पहिला पॉईंट आपण काय करायचा, आपलं जे डिजिटल काही माध्यम आहेत त्यांचा आपण कर्फ्यू सेट करायचा. ठीक आहे. त्यानंतर आपण दुसरी गोष्ट करू शकतो, उठल्यानंतर फोन तर नाही आपल्या हातात, आपण उठून आता सुट्टी आहे म्हणून गरजेचं नाही आहे की आपण 10-12 वाजेपर्यंत झोपलं पाहिजे. आपण रोजच्या वेळेप्रमाणे उठून, ज्यावेळी उठतो त्यावेळेस उठून आपण काय केलं पाहिजे, आपल्या हाताने शक्य असेल तर आपल्या हाताने चहा नाश्ता केला पाहिजे. साधा ठेवा. काही जास्त गडबडीचा, हेवी असं करण्याची गरज नाहीये. आपल्याला आनंद घ्यायचा आहे, थकायचं नाहीये. साधा चहा नाश्ता करायचा. छान मसालेदार चहा करा, पोहे करा, हवे तर डोसा करा. गरजेचं नाहीये डोसा रात्री भिजत ठेवा, हे या सगळ्या गोष्टी, किंवा आईला सांगा, हे काही नाही. रेडीमेड मिळतं, ते आणायचं आणि करायचं. आपल्याला साधा चहा नाश्ता करायचा आहे.
साधा चहा नाश्ता करायचा जेणेकरून आपल्याला तो फॅमिली सोबतचा त्या क्षणांचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. आपल्याला तो रविवार किंवा ती सुट्टी आपल्याला नेक्स्ट डे साठी एनर्जी देणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे थकण्याची कामं मुळीच करायची नाहीये. तुम्ही तो चहा नाश्ता तुमच्या परिवारासोबत करू शकता. बरं, जॅपनीज लोक म्हणा, यांनी ना प्रत्येक गोष्टीमध्ये ना ध्यानधारणाची गोष्ट म्हणजे पद्धत घेतलेली आहे. म्हणजे बुद्धाने खरं तर तसं सांगितलंच आहे, की तुम्ही जी गोष्ट मनापासनं करू शकता ना, तिथे तुमची मेडिटेशन सुरुवात होते. म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुमचं 100% आलं पाहिजे. ते प्रत्येक गोष्टीमध्ये ना मेडिटेशन शोधत असतात. तुम्ही हे करताना सुद्धा म्हणजे चहा बनवताना सुद्धा आपण चहाचं पाणी उकळतोय, ते कसं बॉईल होतंय त्याचा आवाज ऐकू शकता, ते बॉइलिंग होताना बघू शकता, एकटक बघू शकता. चहा पत्ती टाकाल तेव्हा त्याचा सुगंध येईल, तो सुगंध तुम्ही फील करू शकता. बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये जेव्हा तुम्ही पूर्ण तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्या गोष्टीमध्ये द्याल, तुम्हाला आपोआप ते सजगता तुमच्या मनामध्ये ती तयार होते आणि तुम्ही आपोआप त्या गोष्टीमध्ये रस देता. तर मग सकाळी मोबाईल फोन्स नाहीत, त्याच्यानंतर तुमचा हलका-फुलका नाश्ता, चहा नाश्ता जो तुम्ही तयार करणार आहात, सरप्राईज गिफ्ट द्या आपल्या फॅमिलीसाठी चहा नाश्ता बनवून. ठीक आहे? या चहा नाश्त्यामध्ये तुम्ही निसर्गाशी जर तुम्हाला जोडायचं असेल, तर तुम्ही काही फळांचा समावेश करू शकता. तांदळाची पेज खूप छान बनते. तांदळाची पेज बनवू शकता. ओट्स बनवू शकता. जर अगदीच तुम्हाला मॉडर्न करायचं असेल तर ओट्स करू शकता. बार्ली आहे. सूप आहे. छान प्रकारे सूप बनवू शकता. तर मग हे झालं आपलं साधा आपला नाश्ता. त्यानंतर तुम्ही नाश्ता करून निसर्गामध्ये फिरायला जा. वॉकिंग करा. मॉर्निंग वॉक असतो आपला तो करा. हलका-फुलका. काही व्यायाम नको, काही नको. साधं निसर्गात जरी गेलो आपण त्या दिवशी, तरी तुम्ही झाडं बघू शकता, पक्ष्यांचे आवाज ऐकू शकता. तुमच्या आजूबाजूला समजा पाण्याचं काही असेल, ते पाण्याचं तुम्ही सूर्याची किरणं सकाळची पडतात त्या पाण्यावरती. कशी छान प्रकारे नाचतात ती किरणं सूर्याची. कधी पाहिली आहेत का पाण्यावर तरंगणारी सूर्याची किरणं? खूप खूप म्हणजे तुम्ही ते डोळ्यात अशी साठवून ठेवाल ना, की तुम्ही कधीच विसरू नाही शकत. हे बघा, झाडांचे हिरवे रंग आता तर जिकडे-तिकडे हिरवळ आहे. अजून थोड्या दिवसांनी ही हिरवळ नष्ट होईल. त्याआधी ती हिरवळ तुम्ही तुमच्या डोळ्यांमध्ये सामावून घ्या. छान प्रकारचे पक्ष्यांचे आवाज आपण किलबिल ऐकू शकतो. हे सगळं तुम्ही ते निसर्गात जेव्हा तुम्ही उतराल किंवा निसर्गामध्ये तुम्ही पोहोचाल, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवता येणार आहेत. आणि हा जो अनुभव आहे, हा आनंद जो आहे, जो तुम्ही मानसिक, आंतरिक आनंद घेणार आहात, तो तुमच्या पूर्ण आठवड्याच्या कामामध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे. ठीक आहे? चला तर मग. या निसर्गात बाहेर पडल्यानंतर आहे ना, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसतील निसर्गाच्या. याने काय होईल माहिती आहे का? तुमचं जे काही तुमच्याकडे काही ओझं असेल मनावर, ते तुमचं तुम्ही विसरून जाल. आणि हा जो तुम्हाला आंतरिक आनंद भेटणार आहे ना, ह्या आनंदामध्ये तुम्ही एकदम हरवून जाल. तुम्ही ना काय करा, हे सगळं तुम्हाला समजत नाही आता. म्हणजे मी मी इकडे राहते, त्यामुळे मला हे समजू शकतं. हे जरा थोडंसं गाव जसं असतं ना, तशा टाईपचा हा परिसर आहे. मग तुमच्या इथे समजा शहरी भागात हे सगळं नसेल, तर तुम्ही साधं तुमच्या ग्राउंडला खाली जाऊन सुद्धा गार्डनमध्ये आपल्या सोसायटीच्या तुम्ही उघड्या पायाने चाला, हळू चाला. प्रत्येक चालण्याला तुम्ही श्वास घ्या, श्वास सोडा. तुम्ही तुमची पावलं चालताना तुम्ही ते काय करा, फील करा. तुम्ही चाललाय. शांत संथ गतीने चाला. हे सुद्धा तुमच्यासाठी खूप एनर्जेटिक असणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? आपल्या शरीरातल्या काही निगेटिव्ह ऊर्जा तुम्ही जेव्हा गवतावर चालता उघड्या पायांनी, अनवाणी पायांनी, तर त्या निगेटिव्ह ऊर्जा कमी होण्यास सुद्धा मदत होत असते. आता चौथी गोष्ट तुम्ही एक करू शकता, श्वास घ्या म्हटलं म्हणून मग आता एक एक असं सांगू शकते, की तुम्ही खरोखरच मेडिटेशन करा. श्वास घ्या, श्वास सोडा आणि त्या श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या प्रक्रियेला तुम्ही सजगतेने बघा.
बघा, मेडिटेशन करण्याचं म्हणजे खूप तुम्हाला असं बर्डन नाही घ्यायचंय आपल्याला. आपण फक्त ठरवायचं, की एक रविवार मी जसं आपण ठरवतो, की या रविवारी मी पिक्चर बघणार किंवा हा रविवार माझा स्पेशल असणार आहे. या मैत्रिणीला भेटायचा, मित्राला भेटायचा किंवा या रविवारी मी हेच काम क्रिकेटच खेळणार. हे आंतरिक आनंद देतात आपल्याला. पण यासुद्धा आपल्याला जर अजून मानसिक मेंटली स्ट्रॉंग असायला पाहिजे असेल, तर तुम्ही नक्कीच 10 ते 5 ते 10 मिनिटं हळूवार संथगतीने श्वास घेण्याची आणि सोडण्याची क्रिया करा. म्हणजेच ध्यानधारणा करा. एखादा रविवार म्हणजे प्रत्येक रविवारी एक अशी वेळ ठरवा, की या वेळेला मी 10 मिनिटं शांत बसेन. अशी एक जागा बघा, जिथे तुम्ही शांत बसून हे काम करू शकता. ठीक आहे. मग आता आपण आलो दुपारच्या वेळेकडे जरा आले समजा. तुम्ही एखादं छानसं पुस्तक वाचू शकता किंवा छानसं पुस्तक वाचण्यासाठी तुम्ही एखादी वेळ ठरवू शकता. जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या नंतर. आता पुस्तक वाचायचं का माहितीये का? आपल्याला ते 6 दिवस काही करता येत नाही. आपण कामामध्ये खूप व्यस्त असतो. लंच ब्रेकमध्ये आपल्याला आपला टिफिन सुद्धा पूर्ण करता येत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीतून आपण आपल्याला काय आनंद भेटतो ह्याच्यामध्ये एक पुस्तक पण तुम्ही ऍड करा, जे तुमचं कधी-कधी लाईफ चेंज करत असतं. या पुस्तकामध्ये काय होईल, यामध्ये तुम्ही इतके रममाण होता ना, जेव्हा ती गोडी लागते तेव्हा, तुम्ही ते वाचता-वाचता त्यांच्या शब्दामध्ये हरवून जाता. तुमच्या डोक्यावर, मनावर तुम्हाला जो ताण आलेला असतो, जे टेन्शन असतं ना, ते दूर होतं. आणि हेच आहे, हा आनंदच आहे, ही शांती आहे. ही मेंटल स्ट्रेस जो आपल्याला होतो ना, त्याच्यासाठी ती शांती आहे. तर मग जसं आपण मेडिटेशनसाठी एक कोपरा निवडतो ना, तिथे तसंच पुस्तक वाचण्यासाठी एखादी जागा, बाल्कनी म्हणा किंवा तुमच्या बेडरूमची एखादी कोपरा म्हणा, एखादी जागा बघा. छानसं पुस्तक वाचा. ते पुस्तक वाचताना तुम्हाला तुम्ही चहा पिताय ना, असं वाटलं पाहिजे. म्हणजे आपण कसं बघा, खूप कंटाळा आला का आपण काय म्हणतो, "चल एक चहा घेऊया." चहाचा घोट, कॉफीचा घोट आपल्यासाठी ते काय म्हणतात, किक देते एक. ती किक तुम्हाला ते पुस्तक वाचताना आली पाहिजे. आता मग मागच्या मी ह्याच्यामध्ये सांगितलं पुस्तक वाचण्याचं. आता ते तुम्ही जेवणाआधी वाचू शकता, जेवणानंतर. तर मग जेवणाचा विषय आला. मग आता येतो स्वयंपाक करणं. पूर्ण नका करू, दमायचं नाहीये आपल्याला. पण आपण आवडीने एखादी रेसिपी करू शकतो. आपल्याला काय आठवडाभर पूर्ण जेवण नाही तयार करायचंय. तो स्वयंपाक तर आपले घरातले करतातच म्हणा. पण जी एक सुट्टी असते त्या दिवशी आवडीने काय म्हणतो ती पूर्ण इंटरेस्ट देऊन एखादी रेसिपी तर करू शकतो ना आपण. त्याने काय होईल, तुमचं जे काही भरकटलेलं मन असतं ना इकडे-तिकडे, ते एका एका पॉइंटला तुमच्या म्हणजे आपल्याला आता हे बनवायचं आहे. समजा एखादा डिश बनवायची आहे, तर तुमचं पूर्ण लक्ष त्या डिशकडे असायला हवं. ती कशी बनवायची, किती प्रमाणात काय घ्यायचं, ते कशाप्रकारे बनतं, कशाप्रकारे किती वेळ लागतो. तुम्ही पूर्ण पूर्ण तुमचं 100% देऊन ती डिश बनवा. स्वतः खा, इतरांना पण खायला द्या. याने काय होईल, तुम्हाला सांगते तसंच, तुम्हाला जे काही गोष्टी ना आपल्या खूप ॲब्सेंट आपण राहतो खूप वेळा. आता बघा म्हणजे हे कसं अनुभवायला भेटतं माहितीये का? आता मी प्रेग्नन्सी नंतर मी घरी आहे. त्यामुळे मी 24 तास घरातच असते. माझा नवरा काम करतो. तो बराच वेळ घराच्या बाहेर असतो काम करण्यासाठी. प्रॉब्लेम काय होतो, कधी-कधी बाळांचे, मुलांचे आमच्या असे काही छान-छान आनंदी क्षण असतात ना, ते मी जितक्या जवळून बघितलेत किंवा अनुभवले, ते त्याला अनुभवता नाही आले. तो त्यावेळेस ॲब्सेंट होता. आणि आता मी ते पुन्हा रिक्रिएट सुद्धा नाही करू शकत. कारण का ते जेव्हा करतात ते त्यांचं पहिलं जे गोष्टी असतात, असं पहिलं पाऊल उचलणं, पहिला शब्द बोलणं. तशाच प्रकारच्या मला सांगायचं हे होतं, की अशा आपल्या घरात अशा कितीतरी गोष्टी असतात, कितीतरी आपल्या आई-वडिलांसोबतचे क्षण असतात, संवाद असतात त्यांच्याशी बोलण्याचे. आपण त्या आठवडाभराच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात ना, ह्या गोष्टी आपण खूप मिस करतो. आणि पूर्ण आठवड्याभरात आपण आपल्या घरामध्ये खूप ॲब्सेंट माइंड असतो कधी-कधी.
त्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा ह्या आधीपर्यंत सुद्धा आपण असेच वागत आलो आहोत. आता डिजिटल कर्फ्यूमुळे काय करायचं आपल्याला, एक तर आपण जास्त लक्ष आपण घरात देणार आहोत. त्यात सुद्धा आपण या घरातल्या लोकांसोबत, आपल्या परिवारासोबत आपण ह्या गोष्टी ज्या करणार आहोत, जेवण बनवणं, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणं, चहा घेणं सोबत, पुस्तक वाचणं, मेडिटेशन, ह्या सगळ्या आपण घरच्यांसोबत सुद्धा करणार आहोत. याने काय होणार, आपला जो त्यांच्यासोबत असणारा जो स्नेहबंध आहे तो अजून घट्ट होणार आहे. बघा, तुम्ही कधी आई वडिलांसोबत 5 वाक्य तरी अशी बोललात का प्रेमाने, जी त्यांना खरंच आनंद देतील त्यांच्या उतरत्या काळामध्ये? हे एकदा तुम्ही करा. ह्याने त्यांना जितका आनंद होईल ना, त्यांच्या कितीतरी पटीने हा आनंद तुम्हाला होणार आहे. ठीक आहे? तर मग आता छान प्रकारे रेसिपी बनवा, खा आणि बाकीच्यांना पण खायला द्या. ठीक आहे? बघा, मला लिखाणाची आवड आहे. लिहायला मला आवडतंय. कधी-कधी माझ्याकडनं ओव्हरडोस होतो. म्हणजे मी सगळ्यांना सांगत असते, "तुम्ही पण लिहा, तुम्ही पण लिहा." पण लिहिल्याने खरंच काय होतं, आपल्या ज्या काही गोष्टी असतात ना, त्या साठवून राहतात आणि त्या आपल्याला उपयोगात येतात. तसंच मला म्हणायचं होतं आता, की जर्नलिंग करा. तुम्ही जो काही रविवारचा तुमचा आहे, एक दिवस भेटतो, स्वतःविषयी लिहा. तुम्हाला काही आवडल्यात गोष्टी त्याविषयी लिहा. तुम्ही जी दिवसाची सुरुवात केली, त्यासाठी तुम्ही आधी काय तयारी केली, ते लिहून ठेवा. 1-1, 2-2 वाक्य लिहा. जास्त स्टोरी लिहू नका. किंवा तुम्हाला आज दिवसभरात तुमची जी मेडिटेशन, पुस्तक वाचणं, ह्यातनं तुम्हाला जी शांती भेटली, ती कशा प्रकारची होती? तुम्हाला काही मानसिक ताण आला का त्या गोष्टी करताना? आजचं कोणतं पुस्तक तुम्ही वाचलं? तुम्ही आज किती वेळ मेडिटेशन केला? ह्या 2-2 लाईन्स जरी लिहिल्या ना, तरी पुरेशा आहे. आणि एक तर नक्की लिहा, की तुम्ही आता जो आठवडा उद्यापासून सुरू होणार आहे तुमच्या कामाचा, त्यासाठी तुम्ही काय तयारी केली आहे? तुम्ही किती मेंटली स्ट्रॉंग झाला आहात? तुम्ही काही कामं तुमची पेंडिंग आहेत, ती त्याची लिहून ठेवू शकता, की मी हे आता गेल्या-गेल्या हे काम कंप्लीट करून टाकणार आहे माझं. तर मग 3 गोष्टी तर नक्कीच लिहा तुम्ही या. आता येतं सेल्फ केअर. काय करायचंय? छानपैकी कोमट गरम पाण्याने अंघोळ करायची आहे. आपण रोजच करतो अंघोळ. सगळेच रोज अंघोळ करतात. पण रोजची अंघोळ आणि आज सुट्टीच्या दिवशीची अंघोळ स्पेशल असणार आहे. खरं तर काही जण सुट्टी आहे म्हणून कावळ्यासारखी अंघोळ करतात. तसं करू नका. सुट्टी आहे ना, अंघोळ एकदम मस्त, ते असं मोठा टब असतो बघा, बाथटब, राजासारखी अंघोळ करा. फील करा त्या बाथटबमध्ये तुम्ही झोपला आहात आणि मस्तपैकी त्या साबणाच्या फेसमध्ये तुम्ही स्वतःला झोपून असं मस्त विचार करा वरती. तुमच्या डोक्यावर असणारे जे ओझे आहेत, ढगांचे ढग आहेत ते जमलेले ओझांचे, ते ढग पूर्ण घालवून टाका. काय करा? छान गरम पाण्याने अंघोळ करा. हवं तर त्यात थोडंसं तुरटी किंवा खडे मीठ टाका. त्याने सुद्धा शरीर आहे ना आपलं खूप ताजंतवानं फील करतं. अजून तुम्हाला त्यात ऍड करायचं असेल तर एखादं सुगंधी तेल किंवा सुगंधी लिक्विड तुम्ही टाकू शकता. आणि अजून तुम्हाला राजाचा फील द्यायचा असेल तर सॉफ्ट म्युझिक लावू शकता. आता हे आपल्या लोकांसाठी जरा अति होईल, पण करून बघा ना. काही जण तर मोबाईल घेऊन टॉयलेटमध्ये जातात. आपल्याला छान सॉफ्ट रेडिओ लावायला काय हरकत आहे? तर अंघोळ करा, छान मनसोक्त त्या अंघोळीचा आनंद घ्या आणि असं कावळ्यासारखी नका करू. छानपैकी तुमचं पूर्ण बॉडीला रिलॅक्स करा. आता सरतेशेवटी काय माहितीये का, मला सांगायचं हे होतं, की आपल्या प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवा. त्यांना तुमचा 100% वेळ द्या. तुम्ही जर त्यांच्यासोबत असाल त्यावेळेस मोबाईल किंवा इतर काहीतरी विषय, कोणा दुसऱ्यांचे विषय हे काढू नका. आपल्या प्रिय व्यक्तींसोबत त्यांना त्यांचाच वेळ द्या. त्यांच्याविषयीच बोला. तुमच्याविषयी त्यांना काही सांगा. त्यांच्या आवडीनिवडी जास्त खोल जाऊन विचारा. पूर्ण 100% तुम्ही त्यांच्यासाठी त्यांना वेळ द्या. आणि हे करताना बघा, तुम्हाला
काही गोष्टींचा उलगडा होत जाईल, की आपण बापरे, आपण इतके वर्ष सोबत आहोत, पण आपण ह्या गोष्टी आपल्याला अजून माहीतच नाहीत, याच्याविषयी किंवा हिच्याविषयी. हे जेव्हा तुम्ही कराल ना, तुम्हाला स्वतःलाच असं फील होईल. कधी-कधी माहिती का तुम्हाला, आता थंडी सुरू आहे ना, थंडीचा मोसम. ह्या थंडीमध्ये आपण जेव्हा कडाक्याची थंडी पडते, तेव्हा अंगावर आपण शाल घेतो, काहीतरी पांघरून घेतो. तेव्हा जी आपल्याला ऊब मिळते ना, तशी ऊब तुम्हाला फील होईल, जेव्हा तुम्ही आपल्या माणसासोबत त्यांचं होऊन बोलाल. परक्यासारखं वागू नका. या सुट्टीमध्ये तुम्ही त्यांच्याशी प्रेमाच्या, त्यांच्या मताच्या, त्यांच्या गोष्टी बोला आणि बघा तुम्हाला असं फील होईल, जे मी आता सांगितलं तसं. आणि मग मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे?